नमस्कार। आज संध्याकाळी काटोल इथे झालेली जी अनिल देशमुखांच्या संदर्भातली जी घटना आहे याबद्दल मला माहिती मिळाली आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती मी पोलीस विभागाच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि या संदर्भातले अनेक फोटोज आणि व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेले आहेत। मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय। या माध्यमातूनही नाही तर मागील माझ्या अनेक सभांच्या ज्या काटोल विधानसभेमध्ये माझ्या अनेक सभा झाल्या त्या सगळ्या सभेमध्ये मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की या प्रकारचं एक खोटं नाटक किंवा फेक दगडफेकी जिला आपण म्हणणार ते करण्याचा प्रयत्न होणार होता याचं भाकीत मी माझ्या अनेक भाषणांमध्ये केलं होतं आणि आज या प्रकारचा एक फेक दगडफेकी करण्यात आलेली आहे। माझ्याकडे या संदर्भातले अनेक फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला जर लक्षात येणार की हा जवळपास 10 किलोचा गोटा त्यांच्या काचावर पडलेला दिसतोय, पण तो कुणीतरी एक 10 किलोचा गोटा इतक्या 10 फुटावर नाही कोणी फेकून मारू शकत नाही। दगडफेकी करताना कोणत्या प्रकारचे गोटे वापरले जातात हे सामान्य काटोलच्या शेतकऱ्यांना माहित आहे आणि एका एवढा मोठा गोटा त्यांच्या बोनेटवर पडलेला आहे, पण बोनेटवर कुठेही साधा एक स्क्रॅच किंवा साधा एक दाग सुद्धा लागलेला नाहीये। काच पूर्ण न फुटता फक्त काचाला भेगा पडलेल्या आहे, मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहे। पण अनिल देशमुख हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहे आणि त्या सीटच्या खाली एक दगड ठेवलेला दिसतोय आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संशयास्पद आहे। या संदर्भातला तपास पोलीस विभाग करणारच आहे, पण मी येणाऱ्या 2 दिवसानंतर निवडणूक आहे आणि म्हणून मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याकरता हा व्हिडिओ आज काढलेला आहे। हे अनिल बाबूंचं नाटक आहे। मागच्या 25 वर्षापासून हे आपल्या काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात आहे। मागच्या 25 वर्षापासून आपल्या आशीर्वादाच्या भरोशावर 25 वर्षापासून आमदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, कोणताही विकास काम केला नाही। आज त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा सलीम ही निवडणूक जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचा फेक एन्काउंटर फेक आपल्या याच्यावर जे गोटा दगडफेकीचा प्रयत्न त्यांनी केला आणि या माध्यमातून एक सहानुभूती या मतदारसंघातील लोकांच्या घेण्याचा प्रयत्न करतात आहे। 5 वर्षाआधी साकोली विधानसभा लढत असताना नाना पटोलेंनी याच प्रकारचं एक फेक हल्ला आपल्या पुतण्यावर करून घेतला होता आणि त्यामध्ये ते जनतेच्या समोर त्यांनी रडून मतं मागितले होते आणि त्यामध्ये ते जिंकून आले। पण मागच्या 5 वर्ष साकोली विधानसभेची जनता रडलेली आहे। आपण तिथे जाऊन विचारू शकता आणि पुढचे 5 वर्ष जर चुकीने आज जर कोणी सहानुभूतीपूर्वक या सगळ्या फेक दगडफेकीला जर कोणी बळी पडलं तर पुढची 5 वर्ष जनता काटोलची जनता रडत राहणार आणि तुमची पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। धन्यवाद।